मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर सरस्वतीने तिच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं। त्या कार्यक्रमाला सगळ्या इथे ब्राह्मण बायका आणि मराठा बायका यांना बोलावण्यात आलेलं असतं। ब्राह्मण बायका सगळ्यात जास्त इथे शाळेला विरोध करणाऱ्या असल्यामुळे इथे आता सगळ्यात आधी त्यांचं मतपरिवर्तन करणं जास्त गरजेचं असतं आणि त्याचमुळे इथे सरस्वतीच्या घरी तिने आता ब्राह्मण असल्यामुळे सर्व ब्राह्मण बायकांना इथे निमंत्रण दिलेलं असतं। तेव्हा सरस्वतीची सासू तिथे येते आणि म्हणते की अजून गजरे आले नाही। तेव्हा सरस्वती म्हणते की मी गजरे घेऊन एका ताईंना इथे बोलावलेलं आहे। तेव्हा त्या ठिकाणी सावित्री गजरे घेऊन आलेली असते। ती म्हणते आले आले माफ करा, यायला थोडा उशीरच झाला। तेव्हा गजरे घेऊन तिथे आल्यानंतर ब्राह्मण बायका लगेचच उठून उभ्या राहतात आणि म्हणतात हिला इथे कुणी बोलवलं? आपल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकूच्या या बाईला बोलवायची काय गरज होती? हिचा नवरा अरेरावी करतो, कुणाचं काही ऐकत नाही। त्याच्या ह्या विचित्र वागण्यामुळे गणपतीला घाम फुटला। तर प्रेक्षकांनो, इथे आता इतके महत्त्व दिले जात आहे ज्योतीला की त्याच्यामुळे त्याच्या विचित्र वागणुकीमुळे गणपतीला घाम फुटला असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे माणसामध्ये काहीतरी दम आहे असं म्हणायला काही हरकत नाही। पण यांचे हे जे आरोप आहेत ना, ते फक्त ज्योतीला खाली पाडण्यासाठीचे असतात। तेव्हा इथे सावित्री गजरे घेऊन आलेली असते। बायका म्हणतात की हिच्या नवऱ्यामुळे गणपतीला घाम फुटलाय, आम्ही नाही थांबणार इथे, आम्ही निघून जाणार। सावित्री म्हणते असं करू नका, मी इथे फक्त तुमच्यासाठी वाण म्हणून गजरे घेऊन आले, त्याला नाही म्हणू नका। हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, सौभाग्याचा कार्यक्रम आहे, कुंकवाकडे पाठ फिरवू नका, ते अशुभ मानलं जातं। तेव्हा सगळ्या बायका लगेच मागे येतात। त्या म्हणतात की बरं ठीक आहे, ठेवते गजरे खाली, त्याच्यावरती गोमूत्र शिंपडा आणि ते गजरे मगच वापरायला द्या। गोमूत्राला इतकं सर्वश्रेष्ठ समजलेलं आहे, तो पण तर इथे गाईचं काय आहे, मूत्रच आहे, पण तरीसुद्धा ते माणसापेक्षा श्रेष्ठ आणि ते फुलापेक्षाही श्रेष्ठ गोमूत्र मानले जाते। ते आता गोमूत्र शिंपडलं जातं आणि मग सरस्वती सर्व बायकांना ते गजरे आता केसांमध्ये माळायला देते। सगळ्या बायका एकत्र जमलेल्या असतात। हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे मग काय, सगळ्याजणी एकत्र येणार, छान गप्पा होणार। बायका म्हणत असतात चला चला लवकर लवकर उरकून घ्या बरं, आमचे हे घरी गेल्यानंतर उगाच रागवायला नको। चला आता लवकरात लवकर इथे आता कार्यक्रमाला हळदी कुंकवाच्या सुरुवात करा। तेव्हा इथे बायका खेळ खेळत असतात। काय खेळूया काय खेळूया, तर एकमेकींना कोडी घालूया कोडी। एवढूसं कार्टं अख्खं घर राखतं तर तो असतो कुलूप। दुसरी बाई एक वेगळा आता कोडं सांगते, आहे पण दिसत नाही म्हणजे हवा। असे आता कोडे घातल्यानंतर इथे आता एक कोडं एक बाई घालते, त्या प्रत्येक कोड्याचं उत्तर सावित्री देते। तेव्हा इथे बायका लगेचच जळतात, म्हणतात ती शिकली आहे ना, ती शिकलेली आहे, तिच्या नवऱ्याने तिला लिहिता वाचायला शिकवलं आहे, म्हणून तर ती अशी कोडी वगैरे आपल्याला आता घालणार का? कारण सरस्वती काय म्हणते, सावित्रीताई आता तुम्ही एक कोडं घाला। तेव्हा बायका लगेचच जळायला लागतात, किती काय कोडं घालणार, या सगळ्या गोष्टी इथेच राहणार आहेत, त्याला काही अर्थ आहे का? तेव्हा सावित्री म्हणते बरं ठीक आहे, मी एक कोडं घालते, ते आता तुम्ही ऐका, त्याचं उत्तर द्या की जेव्हा इथे रामाने रावणाचा वध केला, जेव्हा रावण मेला तेव्हा त्याला 4 चंद्र दिसले, ते 4 चंद्र कुठले बरं? तेव्हा इथे आता बायकांना याचं उत्तर काही येत नाही। रावणाला 4 चंद्र दिसले, पण चंद्र तर एकच असतो, मग रावणाला 4 चंद्र कसे काय दिसतील? ती म्हणते सांगा सांगा उत्तर सांगा, आम्ही तर एवढी पोथी पुराणं ऐकली पण त्याच्यामध्ये हा उल्लेख आम्ही नाही ऐकला। सावित्री म्हणते हा आहे ना, ते कोडं मी तयार केलं, त्यामुळे उत्तर तुम्हाला येत असेल तर द्या। ती म्हणते नाही गं बाई, आम्हाला नाही उत्तर येत, तू सांग याचं उत्तर। सावित्री म्हणते तुम्हाला उत्तर येत नाही असं मी गृहीत पकडते आणि मग मी उत्तर सांगते। ती म्हणते हो हो नाही येत आम्हाला, सांग उत्तर सांग।
एवढे 4 चंद्र कुठले दिसले ते आम्हाला पण बघू दे. तेव्हा इथे आता सावित्री म्हणते की रावण जेव्हा मरत होता तेव्हा पहिला चंद्र दिसला तो आकाशातला चंद्र. दुसरा चंद्र दिसला तो महादेवाच्या डोक्यावरचा. आणि त्याचबरोबर तिसरा चंद्र म्हणजे इथे आता रामचंद्र. आणि चौथा चंद्र म्हणजे कुठला सांगा बघा. तुम्हाला माहिती आहे का? माहीत असेल तर सांगा. तर नाही माहिती आम्हाला चौथा चंद्र कुठला ते सांग बरं तू. तर इथे चौथा चंद्र म्हणजे सितमुख चंद्र. अशा पद्धतीचं कोडं आता सावित्रीने घातलेलं असतं की त्याचं उत्तर त्या ब्राह्मणांच्या बायकांना येतच नाही. आणि ते उत्तर दिलेलं असतं सावित्रीने. पहिला चंद्र आकाशातला, दुसरा चंद्र रामचंद्र, तिसरा चंद्र भालचंद्र आणि चौथा चंद्र म्हणजे सितमुख चंद्र. असं आता समजल्यानंतर इथे आता बायका म्हणतात की तू काय बाई शिकलेली आहेस ना. सावित्री म्हणते मग सगळ्याच बायकांनी शिकलं पाहिजे, आपल्यालासुद्धा लिहिता वाचता आलं पाहिजे ना. ती म्हणते हो, लिहायला वाचायला शिकायचं म्हणजे आम्हाला काही विधवाच करायला बसली आहेस तू. शास्त्राच्या विरोधात कोण जाणार. तेव्हा ती म्हणते सगळ्या बायका इथे शिक्षणामुळे विधवा होतात का? आता तुम्ही मला सांगा, ज्या बायका आत्तापर्यंत विधवा झाल्यात त्यांना लिहिता वाचता येतं का? तरीसुद्धा त्यांचा नवरा कुठल्या ना कुठल्या कारणाने मरतोच. मग इथे जर नशिबामध्ये विधवा होणं असेल तर ते आपण होतो, त्याला शिक्षणाचा काही अडथळा नसतो. तेव्हा इथे नाही गं बाई, शास्त्राच्या विरोधात जाण्याची आमच्यात हिंमत नाही आणि आमचे यजमान घरी गेल्यानंतर आमचे यजमान आम्हाला टाकून देतील. तेव्हा इथे गोपिका आलेली असते, गंगाधर शास्त्रीची बायको. ती म्हणते शास्त्राच्या विरोधामध्ये जाऊच नका. खरं तर शास्त्र कोणी मोडलंच नाही पाहिजे, शास्त्राच्या विरोधात जायचंच नाही. आणि काय गे सरस्वती, गंगाधर शास्त्रीच्या घरच्या लोकांना बोलवायचं म्हटल्यानंतर अशा लोकांना घरापासून लांबच ठेवायचं असतं. या अशा लोकांना बोलवतेस का तू हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये, ते सुद्धा ब्राह्मण बायकांमध्ये. आत्ताच्या आत्ता हिला इथून जायला सांग. तेव्हा ती म्हणते सावित्रीताई तुम्ही आता या. ती आता शिक्षणाचं महत्त्व पटवून देतच असते की तेवढ्या तिथे गोपिका येते. आणि त्यानंतर तिथे भानूसुद्धा आलेली असते. भानू म्हणत असते काहीतरी खायला द्या. इथे 2 दिवस आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहेत, माझी पोरं उपाशी आहेत, मी पण उपाशी आहे, काही असेल तर थोडंसं तरी खायला द्या. तेव्हा इथे सरस्वती म्हणते तुम्ही थांबा, मी एक भाकरी घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो गोपिका म्हणत असते काय हे सरस्वती, अगं आम्ही इतकं नटून थटून इथे कार्यक्रमाला यायचं हळदी कुंकूच्या, आणि अशी लोकं दाराजवळ येतात. शी शी शी, अशा लोकांना बघून कसा दिवस जायचा आमचा. आत्ताच्या आता हिला इथून जायला सांग. काय गं हे, आजच्या कार्यक्रमामध्ये या विधवा बायकाला यायची काय गरज होती? आम्ही इथे आलो होतो हळदी कुंकवाला, तर असं तू आमचं स्वागत केलंस का? आम्ही इथे येणार, मग इथे थोडं शुद्धीकरण करून ठेवायला नको? पण नाही, ती म्हणते असं करू नका हो. 2 दिवस झालं मी आणि माझ्या पोराबालांनी काय बी खाल्लेलं नाही, थोडं तरी खायला द्या. तेव्हा इथे सरस्वती म्हणते असं का करता तुम्ही काकी? अहो बिचारी तिची पोरं उपाशी आहेत, एखादी भाकरी त्यांना दिली खायला तर काय बिघडलं? का तुम्ही मला देण्यासाठी नकार देताय? तेव्हा इथे सरस्वती म्हणते सावित्रीला ती आता अशी दिसते, काय पण ते दिवस फिरले. त्यांच्या माहेरकडचे लोक आहेत ना, ते पेशव्यांमध्ये काम करत होते, पेशव्यांजवळ त्यांचे चांगले संबंध होते. पण जेव्हापासून त्यांचा नवरा सरदार गेला तेव्हापासून त्यांचं घरसुद्धा हातातून गेलं आणि पोरं बाळंसुद्धा उघड्यावरती पडली. विधवाचं जगणं हे कुणाच्याही नशिबाला यायला नको, असं ती आता म्हणते. सावित्रीला खूप वाईट वाटतं. सरस्वतीची सासू म्हणते अहो गोपिकाताई असं करू नका हो, चांगल्या भरल्या कार्यक्रमामधून रुसून जाऊ नका, रागवू नका. तेव्हा इथे आता त्या बाईला भानूला तिथून घालवलेलं असतं आणि शुद्धीकरण करून घ्यायला सांगितलेलं असतं. सावित्री म्हणते थांबा थांबा, जाऊ नका, अशा रागून जाऊ नका, मी तुमच्या सगळ्यांसाठी वाण आणलेला आहे. सावित्री म्हणते काय बी झालं तर मी पाठ फिरवून जाणार नाही, मी मालकांना शब्द दिला आहे की आज काहीतरी चांगलंच करून येणार. आणि तेव्हा मालकांना शब्द देण्यासाठी आता तो पूर्णसुद्धा करायचा आहे. आणि त्यामुळे सावित्री वाण काय आणले ते सगळ्यांना देत असते. गोपिका म्हणते काय आता ही वाण आम्हाला देणार? असं काय वाण देणार आहेस गं तू आम्हाला? तेव्हा सावित्री जाऊन आता टोपली घेऊन येते आणि त्याच्यामध्ये असते ती पाटी आणि खडू. तेव्हा इथे गोपिका म्हणत असते काय चाललंय काय हे सरस्वती?
इथे या कार्यक्रमामध्ये आम्हाला हळदी कुंकवाला बोलवलेस की कशाला? हळदी कुंकू सोडून बाकी सगळंच चालू आहे इथे. तेव्हा इथे सरस्वती म्हणते, त्यांना काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा ती म्हणते की हेच वाण देणार आहे मी तुम्हाला, पाटी आणि खडू. आज आपल्याला समाजामध्ये याची गरज आहे. स्त्रियांनीसुद्धा लिहायला वाचायला शिकलं पाहिजे. तरच आणि तरच त्या घरसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकतात, हिशेब वगैरे लिहून ठेवू शकतात. एखादं महत्त्वाचं पत्र आलं तर त्या स्वतः वाचू शकतात. आपल्या मुलामुलींना घडवण्यामध्ये घरातल्या स्त्रीचा महत्त्वाचा हात असतो. मग घरची स्त्री जर शिकली तरच आणि तरच मुलं मुलीसुद्धा चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आणि ते पुढे जाऊ शकतात. शिक्षण ही काळाची गरज आहे आणि या काळामध्ये मुलींनी स्त्रियांनी का मागं राहायचं? त्या जर शिकल्या सवरल्या तरच त्या पुढे जातील ना. बायका ब्राह्मणांच्या विरोध करत असतात. तेव्हा इथे भानू म्हणत असते, अहो असं नका करू हो, थोडं तरी पोटाला खायला द्या. माझे दिवस काय असेच नव्हते. मोठ्या वाड्यामध्ये इथे खूपच जास्त छान पद्धतीने माझं आयुष्य मी जगत होते. माझ्या अंगणामध्ये कितीतरी पणत्या लागत होत्या, कितीतरी लोक इथे जेवायला येत होते. पण आता अशी परिस्थिती आहे की स्वतःच्याच घराच्या पडवीमध्ये मला राहावं लागतं आहे आणि त्याचबरोबर पोटाला अन्नसुद्धा नाही. त्यासाठी मला भीक मागून खावं लागतं आहे. तेव्हा इथे आता सावित्री म्हणत असते, पण हे दिवस का असे आले तुमच्यावरती? पेशवाईमध्ये तुमचे मिस्टर म्हणजे तुमचा नवरा, तुमचे यजमान हे तर सरदार होते ना, मग हे दिवस का आले तुमच्यावरती? तेव्हा ती म्हणते, माझ्या नवऱ्याचा घातपात झाला आहे आणि त्यानंतर जबरदस्तीने माझं घर बळकावलं आणि आता काही गोष्टी, काही पत्र माझ्या हातामध्ये देऊन मला घरातूनच, माझ्याच घरातून हकलून दिलं. आता इथे विनवण्या करून मी माझ्याच घरातल्या पडवीमध्ये राहते. तेव्हा बायका म्हणतात, घ्या गं घ्या. गोपिका म्हणते, हिच्या हातातून ही पाटी घ्या आणि ह्या पाटीला रुसण्याने ठेचून ठेचून तिचे इथे तुकडे करून टाका. परत इथे कुणीही शास्त्राच्या विरोधात जाऊन शिक्षण घेण्याचा विचारसुद्धा करू नये. तेव्हा बायका इथे पाटी रुचण्याने ठेचायला जात असतात. तोपर्यंत सावित्री म्हणते की ताई तुम्ही एक काम करा, पेशवाईमधून जे पत्र तुम्हाला आलं आहे ना, ते पत्र तुम्ही मला वाचायला द्या. अहो असं बांधून ठेवू नका. त्या पत्रामध्ये तुमच्यासाठी काहीतरी भल्याचं सुद्धा लिहिलं असेल. ती म्हणते, पण ते पत्र मी वाचायला देऊ तरी कुणाला? कुणाला जास्त लिहिता वाचता येतं? सावित्री म्हणते, मी वाचेन ना, तुम्ही मला ते पत्र आणून द्या. तेव्हा इथे पेशवाईमध्ये आता पत्र लिहून दिलेलं असतं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की भानूला इथे आता पेशवाईमधून इथे चोळी बांगडी देणार असतात. चोळी बांगडीने तिचं स्वागत केलं जाणार असतं आणि त्याचबरोबर तिची मुलं मुली जे काही आहेत ना, त्यांच्या नावाने आता जमीन दिलेली असते. काही जमीन त्यांच्या नावावरती केलेली असते आणि जोपर्यंत इथे भानू आणि तिची मुलं आहेत तोपर्यंत त्या घरावरती, त्या वाड्यावरती त्यांचाच हक्क आणि अधिकार राहणार आणि पेशवाईच्या काळातला सही शिक्का आणि त्यांची सही असं तिथे आता देण्यात आलेलं असतं. तेव्हा सावित्री म्हणते, ताई अहो इथे तुमचं चोळी बांगडी देऊन तुमचं स्वागतच केलं आहे त्या लोकांनी. त्याचबरोबर तुमच्या नवऱ्याने सरदार म्हणून जी काही कामगिरी केली त्यामुळे तुमचंसुद्धा कौतुक केलं आहे आणि जो तुमचा वाडा आहे, ज्याच्या पडवीमध्ये तुम्ही राहता, त्या वाड्यावरती तुमचा आणि तुमच्या मुलांचा हक्क अधिकार आहे आणि त्याचबरोबर पेशवाईमधूनच तुमच्या नावाने काही जमीनसुद्धा तुम्हाला दिली आहे. एवढं सगळं तर तुमचंच आहे, मग तुम्हाला घरातून बाहेर का काढण्यात आले? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्रीला वाचता लिहिता आलं म्हणून तिने भानूवरती झालेला अन्याय ओळखला आणि पत्र वाचून तिला त्या अन्याय अत्याचारामधून बाहेर काढलं आणि तिच्या घरावरील, तिच्या वाड्यावरील तिचा मालकी हक्क तिला मिळवून दिला. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये सरस्वती म्हणत असते की बघितलं, आता भानूच्या बाबतीत काय निर्णय होतोय ते बघितल्यानंतरच ही पाठी ठेचून टाकायची रुचण्याने की ती स्वीकारायची हे तुमचं तुम्ही ठरवा. तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री दोघेजण भानूला तिचा अधिकार मिळवून देण्यासाठी इथे पोलिसांना घेऊन येतात आणि ज्या लोकांनी तिच्या वाड्यावरती कब्जा केलेला असतो त्या लोकांना घरातून बाहेर काढलं जातं. जे पत्र पेशवाईमधून लिहिलेलं आहे ते पत्र खोटं आहे असं गोपिका म्हणत असते, पण ते पत्र तर खरं असतं कारण त्याच्यावरती पेशवाईचा शिक्का असतो. त्यामुळे इथे आता भानू म्हणत असते की बघितलं तुम्ही, बायकांना लिहिता वाचता आलं पाहिजे. आता हे पत्र जर मला लिहिता वाचता आलं असतं तर आत्तापर्यंत मला माझ्या पडवीमध्ये राहावं लागलं नसतं.
मी कायद्याने त्या लोकांना घरातून बाहेर काढलं असतं. म्हणूनच म्हणते की सगळ्यांना आता पाटी आणि खडू स्वीकारा, सगळ्यांना लिहिता वाचता येऊ दे. प्रत्येक वेळेला सावित्री अशी आपल्या मदतीला येणार नाही आहे. आपल्याला स्वतःलाच लिहायला वाचायला आलं पाहिजे, तरच आपण स्वतःची मदत स्वतः करू शकतो, असं आता भानू म्हणते. आणि सावित्रीने एक गोष्ट पटवून दिलेली असते की आधीच्या स्त्रिया तर शिकत होत्या. माता जिजाऊ यांनासुद्धा लिहिता वाचता येत होतं. ताराबाई यासुद्धा लिहित वाचत होत्या. पेशवाईच्या काळामध्ये आनंदीबाई यासुद्धा तर लिहित वाचत होत्याच ना. मग जर तेव्हाच्या बायका ह्या शिकत होत्या, मग आत्ताच्याच बायका ह्या का घाबरून राहतात? आत्ताच्या बायका का शिकू शकत नाही? असा प्रश्न सावित्रीने सगळ्यांना विचारलेला असतो.